नमस्कार, मी एकता पालेभाजी सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। चवीला खमंग, कुरकुरीत आणि एकदा खाल्लीत का त्याची चव जिभेवर रेंगाळत राहील अशी। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 जुड्या कोथिंबीर साफ करून स्वच्छ करून धुवून तिला चिरून घेतलेला आहे। 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेत। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय मी। साधारणपणे 3 वाट्या बेसन इथे मी घेतलेला आहे। सर्वात आधी वाटणाची तयारी करू। खोबऱ्याचे 3 तुकडे, 1 कांदा, मिरची आणि आलं इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण ते बारीक कापून मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत। वाटणासाठी आपण जे पदार्थ घेतलेले आहेत ते सर्व पदार्थ छान भाजून घेतलेले आहेत। यामुळे आपल्या वाटणाला कच्चेपणा राहत नाही आणि वडीला सुद्धा खमंग अशी चव येते। सर्वात आधी इथे मी भाजलेले शेंगदाणे ओबडधोबड असे वाटून घेते, हे असे। आता आपण खोबऱ्याचे वाटण देखील वाटून घेऊया। कोथिंबीर वडी करताना आपल्याला कोथिंबीरचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, नाहीतर मग मिश्रण सैलसर होण्याची शक्यता असते। इथे मी एका मोठ्या वाटीच्या साहाय्याने कोथिंबीर दाबून अशी घेतलेली आहे। आपण 2 वाट्या कोथिंबीर घेणार आहोत। ही पहा, अशा प्रकारे दाबून मी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 2 मोठे चमच तांदळाचं पीठ, 2 मोठे चमच शेंगदाण्याचा कूट आणि 2 मोठे चमच इथे मी वाटण घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घरगुती गरम मसाला 1 चमच आणि चवीनुसार मीठ घालू। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव असं करून घेऊ। आपल्याला हे मिश्रण वडीला आकार देता येईल एवढं घट्ट असं ठेवायचं आहे। जर ते तुम्हाला जास्त सैलसर असं वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं बेसन यामध्ये घालू शकता। ह्या प्लेटमध्ये मी कोथिंबीरच्या वड्यांचे रोल करून ठेवणार आहे, म्हणून मी याला हलकसं तेल चोळून घेतलं। इथे मी आपण तयार केलेल्या मिश्रणातून थोडासा गोळा काढून घेतला आणि त्याला असा रोल सारखा आकार दिला। या प्रकारे आपण दुसराही असाच रोल करून घेऊया। इथे 3 रोल पुरलेले आहेत। आता आपण हे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी टोपामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे रोल वाफवण्यासाठी ठेवूया। आता हे रोल आपण 10 ते 15 मिनिटं छान वाफवून घेऊया। 15 मिनिटांनंतर चेक केलं ते व्यवस्थित शिजलेले आहेत। सुरीला पीठ चिकटत नाही, याचा अर्थ ते छान शिजले गेलेले आहेत। जर पीठ चिकटलं तर अजून थोडं 5 मिनिटं आपण ते वाफवून घेऊ। रोल थंड झाल्यानंतर आपण ते कापून घेणार आहोत। सुरी जेव्हा शार्प नसते तेव्हा ही छोटीशी ट्रिक वापरा। सुरी पाण्यात बुडवून वड्या कापल्यामुळे त्या अगदी न तुटता कापल्या जातात। एका बाजूला मी तेलही गरम होण्यासाठी ठेवले, म्हणजे कापलेल्या वड्या लगेच आपण तळून घेऊ। तेल मध्यम असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण या वड्या घालून घेऊ आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत त्यांना तळून घेऊया। वाह, एकदम परफेक्ट असा रंग आलेला आहे। खमंग वास सुटलेला येते, अगदी तोंडाला पाणी सुटेल असा। आपण सर्व वड्या काढून घेऊया आणि ही पहा, तयार आहे आपली खमंग भाजलेल्या वाटणाची कोथिंबीर वडी। आता हा आवाज तर ऐका। झाली ना अगदी कुरकुरीत। आता आपण पालेभाजीपासून वडी कशी बनवायची ते बघूया। तुमच्या आवडीच्या अगदी कोणत्याही पालेभाजीपासून तुम्ही अशी ही वडी बनवू शकता। इथे मी लाल माठाची पानं चिरून अशी घेतलेली आहेत। आता यामध्ये आपण 1 कांदा घालणार आहोत, उभा असा चिरलेला। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालूया, थोडीशी मिरची,
आणि आता पावडर मसाले, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मसाला, चवीनुसार मीठ। इथे 1 वाटी बेसन मी घेतलेलं आहे आणि 1 मोठा चम्मच तांदळाचं पीठ। आता हे छान मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण मी हातानेच मिक्स करून घेते। हाताने मिक्स केलं ना का सर्व छान एकजीव असं होतं आणि तशीही आपल्या भारतीय स्वयंपाकाची मजाच तशी आहे ना, हातानेच बनवायचं आणि हातानेच खायचं। इथे आपण बघूया, जर आपल्याला मिश्रण अगदीच कोरडं वाटलं तर आपण इथे थोडंसं पाणीही घालू शकतो, पण आपण जे टोमॅटो कांदा वगैरे घातलाय ना त्याच्याच पाण्यामध्ये हे छान असं मिक्स होऊन जातं। आता इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं। वड्या करताना गॅसची फ्लेम अगदी मंद अशी ठेवायची, अगदी स्लो करून ठेवायची आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं ते असं तव्यामध्ये सोडून त्याला वडीचा आकार द्यायचा। तव्यामध्ये जेवढी जागा आहे तेवढ्या सर्व वड्या आपण करून घेऊ आणि राहिलेल्या ह्या वड्या झाल्यानंतर करू। आता दिसायला या थोड्या बाहेर आलेल्या वाकड्या तिकड्या दिसतायत, पण जशा त्या फ्राय होतात ना त्या बरोबर होऊन जातात। आता इथे ही लाशी वडी घालते आणि मग आपण आता गॅसची जी फ्लेम लो केली होती ती आता हाय करू आणि त्या वड्या चांगल्या दोन्ही बाजूंनी कुरकुरीत अशा होईपर्यंत तळून घेऊ। आता सर्व वड्या पलटी मारून घेऊ आणि त्याची दुसरी बाजूही छान अशी फ्राय करून घेऊ। या पहा, सुंदर कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार आहेत। या कुरकुरीत अशा वड्या आपण चपाती आणि भाकरीसोबत खाऊ शकतो, डब्याला नेऊ शकतो किंवा घरामध्ये वरण भात भाजीसोबत कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं तेव्हाही या अशा वड्या आपण करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पालेभाजी सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय।